जो मागच्याच इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाला, जबरदस्त इनिंग खेळत असताना, जबरदस्त खेळ करत असताना विजयी झाला। या दोन संघादरम्यान ही पुढची लढत आहे। सेकंड राऊंडचा हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय। दोन्ही संघाला मी विनंती करेन एक्स्ट्रा खेळाडू आपण पाठवायचे आहेत। प्रतीक आणि रोहन ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल दर्शनाला बॉलिंगला। तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर दर्शन, ज्याला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय। पहिला चेंडू जर पाहिला तर अगदी बाहेर चेंडू होता, चेंडूला खेळून काढलाय। कव्हर क्षेत्रामधून चेंडू जातोय, डीप कव्हर एक्स्ट्रा रिजन मध्ये आपण पाहतोय। तिथून रन्स मात्र कंप्लीट केले जातील। चांगल्या पद्धतीने चेंडूला पाहिला। पहिला चेंडू जर पाहिला तर थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला होता आणि या चेंडूला पाहिलं, समजलं आणि त्यानंतर खेळून काढला। अगदी चांगला फटका पाहायला मिळाला, गॅप मधून खेळण्याला फटका येतोय। रन्स जर पाहिलं तर इथून सुरुवात केली 3 धावांनी। चांगली धावसंख्या या ठिकाणी नक्कीच प्रतीकच्या बॅट मधून आतापर्यंत आपण पाहतोय हे 3 धावा जमवल्या गेल्या। इथून पाहतोय आडव्या बॅटने केलाय प्रहार। क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, प्रोटेक्शन आहे त्यामुळे क्षेत्ररक्षण होतोय आणि पुन्हा एकदा जर पाहिलं तर सिंगलच रन्स या ठिकाणी घेतली जाईल। सिंगलच्या मदतीने धावा जर पाहिल्या तर आता मात्र 4 धावा आहेत। मागच्या मॅच मध्ये नवापूर संघाने काही जबरदस्त बॅटिंग केली होती। प्रतीकची बॅटिंग आपण पाहिली होती, ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला तब्बल 73 धावा या जमवल्या गेल्या होत्या स्कोर कार्डवर आणि 74 धावांचं मोठं आव्हान होतं। हे आव्हान जर पाहिलं तर स्वीकारता आलं नाही शिरगाव संघाला। यावेळेस आपण पाहतोय पायामध्ये चेंडू टाकलाय, पंचांकडे अपील केलंय, परंतु यावेळेस पंच बाहेर निघतायत। म्हणजे हा चेंडू जर पाहिला तर थोडासा बाहेर निघणारा पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर इथून रन्स येणार नाहीये, डॉट चेंडू येतोय। चांगली सुरुवात मी म्हणेन जय महाराष्ट्र हरणवाडी या संघाकडून। हरणवाडी संघाचे जर विचार केला तर आज 3-3 संघ या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने खेळले गेले। इथून पाहतोय शॉट ऑफ लेंथ होता, पीक केला चेंडूला, जबरदस्त प्रहार अगदी स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून येतोय षटकार, चौकार आलाय। 4 धावा। शॉट ऑफ लेन थोडासा ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथून चांगला फटका लढवला गेला। चेंडूवर जर पाहिलं तर नक्की 4 धावा जमवल्या गेल्या प्रतीकच्या सहाय्याने। प्रतीक एक चांगला बॅटर म्हणून आपण नवापूर संघामधून नेहमीच पाहतोय, एक कूल माइंडेड कप्तान म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातोय आणि कॅप्टनशिप करत असताना नक्कीच त्याने देखील इथे आव्हान दिलं होतं की आमचं जर स्कोअर 60-65च्या वरती जातोय तर आम्ही इझिली संघ आमचा खूप चांगला खेळतोय, त्यामुळे इझिली डन करू शकतोय आम्ही आणि हेच लक्ष असेल। यावेळेस पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, परंतु लेग साईडच्या खूप बाहेर आणि झाकीर सरांच्या या ठिकाणी येतोय इशारा। सर पाहिलं तर वाईटचा इशारा आलाय, अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल। धावसंख्या 1 ने वाढेल, स्कोर कार्डवर धावसंख्या 9 या लागल्यात। पुढचा चेंडू असेल, यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता, पुन्हा एकदा चेंडूला खेळून काढलाय। तिथे मात्र क्षेत्ररक्षक कुणी नाहीये आणि त्याचमुळे जर पाहिलं तर गॅप मिळाला आणि गॅप मधून आणखीन एक चौकार लगावला जातोय। शॉर्ट चेंडू ज्या पद्धतीने 2 चेंडू शॉट ऑफ लेंथ टाकले गेले त्याचा पुरेपूर फायदा उचलला प्रतीकने आणि प्रतीकची बॅटिंग पाहता आपल्याला पाहायला मिळतोय 4 चेंडू तो खेळलाय। 4 चेंडू मध्ये त्यांनी 2 चौकारासह धावसंख्या जर पाहिली तर बनवले 11 धावा। चांगलं क्रिकेट नक्कीच पाहायला मिळतंय मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघाकडून। यावेळेसचा हा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला पीक केलाय, स्क्वेअर लेगच्या अगदी डोक्यावरून चेंडू मात्र निघून जाईल। सरळ 6 धावांसाठी षटकार। शॉट ऑफ लेंथ इथे मात्र जी वापरली गेली कुठेतरी चुकीची होती असंच मानेन मी, की शॉट ऑफ लेंथला ज्या पद्धतीने प्रतीक खेळलाय 3ही फटके जर पाहिले तर स्क्वेअर लेगच्या अगदी डोक्यावरून आणि इनफिल्डच्या वरून जबरदस्त फटके त्याच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळाले। एकंदरीत जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि पहिलं षटक चांगल्या पद्धतीने वापरत 19 धावा बनवल्या आहेत बिनगडीच्या मोबदल्यात। एकोणीस धावा आहेत स्कोर कार्डवर।
षटक क्रमांक दुसरं हाताळण्यासाठी गोलंदाज जर पाहिला तर गोलंदाज गौरव येतोय. पहिल्या षटकामध्ये जो फायदा उचलला गेला, खऱ्या अर्थानं जो आखू टप्प्याची चेंडू होतो, शॉर्ट लेंथ गोलंदाजी वापरली गेली आणि कुठेतरी ती चुकीची होती असंच मी म्हणेन. कारण की त्याच चेंडूला जर पाहिलं तर तीन चेंडूला अगदी मोठे फटके बनवले गेले आणि त्याचमुळे जर पाहिलं तर ही धावसंख्या उभारली गेली. आतापर्यंत 19 धावा इथून येतोय गौरवचं जर पाहिलं तर षटक क्रमांक दुसरा असेल. पॉवर प्लेचं हे देखील षटक आहे. 2 षटक आपण पॉवर प्लेचे खेळतायत. पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक तर ती दुसऱ्या षटकामध्ये 3. यावेळेस जर पाहिलं तर पहिला चेंडू, पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला जातोय. हा नोचचा कॉल आहे आणि नोचच्या कॉलवर आलाय. चौकार की षटकार सर? चौकार आहे. इथून मात्र पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला जातोय. चौकार आहे. 4 धावेनी धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या होते ती म्हणजे एकंदरीत 24 धावा. नोचा कॉल देखील होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर ह्या 5 धावा मोजल्या गेल्या. येणारा चेंडू जर पाहिलं तर फ्री हिटचा इशारा आलाय आणि फ्री हिट कोणाला असेल तर मिस्टर रोहन साठी. ओहो, इथे मात्र ताकद वापरण्याचा प्रयत्न केला गेला. अगदी जोराने बॅट फिरवली होती. आडव्या बॅटने मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, तोच कुठेतरी चुकीचा ठरला असं मी म्हणेन आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हा चेंडू निर्धाव टाकलाय. चांगला चेंडू नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू नो आणि त्यानंतर आपण पाहतोय आता मात्र कमबॅक इथे करताना मिस्टर गौरव आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडूला खेळला गेलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपण पाहतोय चेंडू ट्रॅव्हल्स होताना तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, चांगल्या पद्धतीने चेंडूला पकडतोय आणि चेंडू जर पाहिलं तर धावसंख्या 1 ने वाढवली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या होते 25 धावा. युवासेना चषक 2025 हे देखणं आपण आयोजन पाहायला मिळते, जिथे आपल्याला संघ खेळताना अगदी पहिल्या दिवसामध्ये अरणवाडी संघ खेळला होता आणि त्यानंतर नवापूर संघ ज्यांनी एक इनिंग नक्कीच खेळून काढली होती, ज्यामध्ये 67 धावा बनवल्या होत्या. परंतु पुन्हा हे सर्व विसरून आज पुन्हा एकदा खेळले गेले आणि यावेळेसचं जर पाहिलं तर फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. क्षेत्ररक्षक जर पाहिलं तर या ठिकाणी थोडंसं जेल सोडतोय आणि जेल सोडल्यानंतर इथे जीवनदान देखील मिळतंय. धावसंख्या आणखीन 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या होते 26 रन्स, 26 धावा. बाहेरचा चेंडू होता, छेडछाड करण्याचे प्रयत्न केला, चेंडू बॅटला लागतोय आणि त्यानंतर पाहिलं तर कुठलीही रन्स या ठिकाणी येणार नाही. नक्कीच थोडंसं नाराज असेल रोहन, ज्या पद्धतीने बॅटवर या चेंडूवर खेळला होता, थोडंसं खाली राहिला हेच मात्र दर्शवतोय तो प्रतीक. यासाठी इथून मात्र 26 धावांवर थांबलाय. आणखीन हा चेंडू आपण पाहतोय पंच या ठिकाणी वळतायत. यस, इट इज अ वाईट चेंडू. अवांतर धाव या ठिकाणी मोजली जाईल. थोडंसं बचाव परिस्थितीमध्ये गोलंदाजी करताना आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर गौरव. त्याच्यावर हल्ला झालेला नाही आहे, परंतु इथून जे चेंडू शिल्लक आहे, शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि या शेवटच्या चेंडूवर देखील हल्ला होऊ नये यासाठी जर पाहिलं तर थोडंसं बचावात्मक गोलंदाजी करताना इथून जर पाहिलं तर पायावर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. सूर्यकुमार यादव कॉपी बुक स्टाईलने जर पाहिलं तर हा चेंडू मारण्याचा प्रयत्न खूप चांगल्या पद्धतीने जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. चेंडू जोपर्यंत फील्ड करेल फेकेल तोपर्यंत रन्स या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. 29 धावा झाल्यात. स्कोर कार्डवर षटक क्रमांक जर पाहिलं तर 2 कंप्लीट होत आहेत. 29 धावा स्कोर कार्डवर आहेत. इथून आपण पाहतोय धावफळक 29 धावा झाल्यात 2 षटकामध्ये. चांगली धावसंख्या उभारली असे मी म्हणेन प्रतीक आणि त्याच्यासोबत जर पाहिलं तर फलंदाज मिस्टर रोहन यांनी. प्रतीक ज्यांनी 7 चेंडू वापरले, 7 चेंडूमध्ये त्यांनी 18 धावा बनवल्यात. तर दुसऱ्या बाजूला रोहन ज्यांनी 6 चेंडू खेळलाय, 6 चेंडूमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 8 धावा त्यांनी देखील बनवल्यात.
चांगली पार्टनरशिप बिल्ड करताना 29 धावांची आतापर्यंत जर पाहिली तर खेळी खूप चांगल्या पद्धतीने खेळल्यात. इथून गोलंदाज जर पाहिलं तर थोडंसं बदल केलंय गोलंदाजामध्ये जर पाहिलं तर आता मात्र आशिषला आणलं गेलंय. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल आशिष. इथून रन्स थांबवाव्या लागतील. झालेल्या रन्स जर पाहिल्या तर खूप मोठ्या प्रमाणावर ज्या पद्धतीने रन्स काढल्या गेल्या 14.50च्या सरासरीने धावा या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे हे लक्ष जे आहे तर असंच जर धावा बनवल्या तर 80-87 धावा बनू शकतायत. इथून आपण पाहतोय चांगला फटका नक्कीच तिथे पाहायला मिळाला. तिथे क्षेत्ररक्षक होता, चेंडूला पकडतोय फेकतोय गौरव. तोपर्यंत रन्स मात्र कंप्लीट केले जातील. एकंदरीत सिंगलच्या मदतीने 30 धावा या स्कोर कार्डवर होत आहेत. 30 धावा झाल्या आहेत. गोलंदाज आल्या चांगला चेंडू वापरतोय. त्याचमुळे जर पाहिलं तर हा कमबॅकिंग ओव्हर असेल का? कमबॅकिंग ओव्हर टाकणं खूप गरजेचं आहे. इथून खोदून चेंडूला काढलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॉडीला स्ट्रेच करतोय, जबरदस्त क्षेत्ररक्षण करतोय. विकेटचा चान्स होता इथे मात्र जर पाहिलं तर गोलंदाजाने जर चेंडू पकडला असता आणि यष्ट्यानं लावला असता तर काहीतरी वेगळं चित्र आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं असतं. प्रतीकला होता धोका, कारण प्रतीक जर पाहिलं तर थोडंसं डेंजर एंडकडे धावला होता. ॲक्शन रिप्ले मधून आपण पाहू शकतात कशा पद्धतीने फटका मारला. चांगलं क्षेत्ररक्षण, तितकीच चांगली फेकी. नक्कीच कंट्रोल जाण्या आतच जर पाहिलं तर चेंडूला फेकलं गेलं. त्यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. रोहन थोडंसं जर पाहिलं तर आज स्ट्रगल करतोय आणि रोहनचा प्रत्येक चेंडू जो आहे हा मिडल ऑफ द बॅट होत नाही आणि त्याच कारणास्तव जर पाहिलं तर इथून जी साथ दिली जाते प्रतीकची ती योग्य आहे असंच मी म्हणेन. आक्रमण यावेळेस आक्रमण झालाय आणि आक्रमणामध्ये जर पाहिलं तर ताकद नजाकत दोन्हीही एकत्र वापरले. समोरच्या दिशेने अगदी सेफ शॉट ज्याला म्हटलं जातं, समोरचा एरिया सेफ शॉट एरिया असतो आणि त्याच एरियामध्ये खेळलाय षटकार. 6 धावा. 6 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र वेगाने धावा या ठिकाणी वाढवताना 38 धावा झाल्यात. 2.4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. येणारे 2 चेंडू. पुन्हा एकदा पायावर चेंडू टाकला होता. पंचांकडे लाऊड अपील केले जात आहे, परंतु पंच दर्शवतायत या ठिकाणी चेंडू जो आहे थोडासा बाहेर जाणारा आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथून यस लेग बायच्या रूपाने ही रन्स काउंट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत 39 धावा झाल्या आहेत. या षटकातील जर पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. यावेळेस जर पाहिलं तर गॅप मध्ये खेळलाय. कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी. डीप मध्ये जोपर्यंत फिल्डर फिल्डिंग करेल तोपर्यंत चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषे पार. येतोय चौकार. 4 धावा. षटक क्रमांक जर पाहिलं तर इथून मात्र आपण पाहतोय तिसरं षटक कंप्लीट झालंय आणि 43 धावा. जो करंट रन रेटचा जर विचार केला तर करंट रन रेट जो आता पहिल्या ओव्हर पासून त्यांनी जसा ठेवलाय तसाच मात्र आतापर्यंत देखील आहे. 14.30 ते 35च्या सरासरीने रन्स या ठिकाणी जमवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून असेच खेळत राहिले तर एक मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. 80 ते 86च्या घरामध्ये नक्कीच आपण विचार केलाय की अशा पद्धतीने जर खेळत राहिले आणि अजूनही जर पाहिलं तर प्लस पॉइंट मध्ये नवापूर संघ असा आहे की त्यांच्याकडे विकेट्स जे आहेत ते कोणताही विकेट्स गेलेला नाही आहे. 2 फलंदाज ज्या पद्धतीने खेळतोय. चांगली पार्टनरशिप आतापर्यंत जर पाहिली तर बिल्ड केलेली आहे. 43 धावा या स्कोर कार्डवर जमवल्या गेल्या आहेत. नवीन गोलंदाजी मार्कवर रिंकेशला आणलंय. यावेळेस चौथा गोलंदाज आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय वापरला गेलाय 4 षटकांमध्ये, कारण की प्रत्येक गोलंदाजाला थोडासा चोप पडलेला आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर इथून एखादा विकेट टेकर गोलंदाज नक्कीच बनावा यासाठी 4ही गोलंदाज या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न केलाय. रिंकेशला आणलाय. रिंकेश आता मात्र आपल्या गोलंदाजीतून एखादा विकेट मिळवावा, कारण की होणारी पार्टनरशिप जर पाहिली तर खूप चांगल्या पद्धतीची पार्टनरशिप आहे. ही पार्टनरशिप तोडणं खूप गरजेचं आहे आणि जर तुमच्याकडे विकेट्स आले नाही तर समोरच्या टीमला जो दबाव आहे तो राहणार नाही. त्यामुळे फलंदाजी चांगली होईल. यस आपण पाहतोय सोनू या ठिकाणी उपस्थित होत असताना. धन्यवाद सोनू. आणि या वेळेस जर पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू निघून गेला गॅप मधून. येतोय चौकार. 4.
यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडूला खेळलाय कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा ती चुकी केली मागच्या चेंडूवर जी चुकी केली होती आता मात्र गोलंदाज देखील थोडंसं डोक्यावर हात ठेवेल की हे काय घडतंय माझ्यासोबत. दोन्ही चांगले चेंडू होते दोन्ही सिंगल रनचे चेंडू पाहायला मिळाले परंतु त्याला कन्वर्ट केलं गेलं. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आणि त्यामुळे एकंदरीत 8 धावा या दोन चेंडू मागे आल्यात. फिल्डिंग सुधारावी लागेल. इथून मात्र आपण पाहतोय गोलंदाजाला साथ मिळत नाही कारण की गोलंदाज जेव्हा जेव्हा गोलंदाजी करत असतो त्याला साथ कोणाची असते तर क्षेत्ररक्षकाची. इथून समोरच्या दिशेने पुन्हा एकदा केलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी क्विक पकडला आणि त्यानंतर क्विक फेकी केली. चेंडूवर रन्स मात्र सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने धावा जर पाहिल्या तर आतापर्यंत 52 धावा स्कोर कार्डवर लागल्या. इथून आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने किक चेंडूला खेळून काढलाय ऑन साइड रिजन मध्ये आणि सिंगल रन्स मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिले तर स्कोर कार्डवर धावसंख्या होते ती म्हणजेच 53 धावा. आतापर्यंत जर पाहिलं तर 49 धावांची पार्टनरशिप या ठिकाणी नक्कीच होताना पाहायला मिळते. सिंगल रन्स आला तर 50 धावांची पार्टनरशिप. इथे मात्र षटकार आलाय. क्या बात आहे. अफलातून फटका पाहायला मिळतोय आणि ह्या वेळेस आलाय षटकार. 6 धावा पार्टनरशिपचा जर विचार केला तर 55 धावांची इथे अगदी साजेदारी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगल्या पद्धतीने दोन बॅटमन. आले तुफान किती जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी. इथून जर पाहिलं तर आक्रमण आक्रमण आणि फक्त आक्रमण दिसून येतंय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडूला खोदून काढलाय वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला पकडेल फेकेल तोपर्यंत रन्स जर पाहिलं तर इथून सिंगलच्या मदतीने धावा जर पाहिलं तर पाणी पाणी घेऊन जायचंय. ओव्हरची इथून मात्र होईल शेवट. यस ओव्हरची होते समाप्ती. आपण पाहतोय धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत लागले जाते 60 धावा. 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. आले तुफान किती जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी. लढलो अन जितलो भी काटच्या वाटवरी दुश्मन भी आज मला वाकून सलाम करी. या मातीहीन दिल बळ लढण्याला अन भिडण्याला देव माझा मल्हारी खंडोबा पाठीशी. लढलो पण रडलो नाही हासिल मी जीतही केली आशीर्वाद बाबांचा आईची हाय पुण्याई. धावतात दोघं वाऱ्यावानी भिका पडला घोडा व्हायरल झाली आपली जोडी देशात केलाय राडा जोशात उडवीत धुरळा आला बैलगाडा. एक नंबर हाय आपला आला बैलगाडा. थँक्यू. इथे धुराळा उडवलाय खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर दोन फलंदाजांनी जबरदस्त मात्र बॅटिंग केले. 15च्या सरासरीने धावफलक वाढवत असताना 4 षटकामध्ये अगदी 60 धावा जमवल्या गेल्या. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर आशिषला आणलं गेलंय. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे चांगला चेंडू म्हणून या ठिकाणी पाहिलं गेलं. पुन्हा एकदा आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला पकडेल फेकेल तोपर्यंत रन्स कंप्लीट केल्या जाते. सिंगल 61 धावा झाल्या. 61 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. ज्या धावा खूप वेगाने बनवल्या खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर दोन बॅटर तुटून उडून पडले. नक्कीच आपण पाहतोय रोहनने 16 मध्ये 33 तर प्रतीकने 10 मध्ये 24 अशी आतापर्यंतची जी पार्टनरशिप पाहिली त्यांची खूप चांगल्या पद्धतीने आहे.
पुन्हा एकदा आपण पाहतोय हा 5वा गोलंदाज आहे आशिष. इथून याही गोलंदाजावर केलाय हल्ला आणि हल्ला इतका मोठा होता की चेंडू गेलाय आउट ऑफ द पार्क. सॉरी, इथून येतोय 1 बाउन्स सी मारेशे पार चौकार 4. हायदम नायकम कुणाला घाबरत नाही. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा आशिष. यावेळेस गडी बाद होईल. प्रतीक बॅक टू द डगआउटला जाताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगली पार्टनरशिप इथे मात्र दर्शवली गेली. प्रतीकच्या बॅटमधून एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 12 मध्ये 28 धावांची चांगली खेळी करून मात्र डगआउट मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेलेत आशिषच्या गोलंदाजीतून, ज्याने 3 मध्ये 5 धावा देऊन 1 गडी बाद केलाय. या आधीचं षटक जर पाहिलं तर नक्कीच आशिषने हे दुसरं षटक असेल आशिषचं आणि ब्रेक थ्रू मिळवून दिलाय असंच मी म्हणेन. कारण की ज्या पद्धतीने आघात करत होते 2 फलंदाज, मोठे फटके मारण्याचा नक्कीच विचार आणि विचारानंतर ते खऱ्या अर्थाने उतरवले गेले. चांगले फटकेबाजी केली. एका बाजूला जर पाहिलं तर प्रतीक आणि दुसऱ्या बाजूला रोहन, दोन्ही आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होते आणि इथून जर पाहिले तर ही पार्टनरशिप तोडली गेली, पण तू चांगली पार्टनरशिप बनवली असं मी म्हणेन. नवीन फलंदाज आलाय मिस्टर पार्थ, याकडे देखील क्षमता आहे, मोठमोठे फटके हा देखील मारू शकतोय. इथून आता मात्र बचाव भूमिका असेल गोलंदाजाची. अहो, थोडासा स्लोवर चेंडू होता, परंतु हे काय घडलंय. इथून जर पाहिलं तर रन्स अनावर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. वाईट +4 या एक्स्ट्राच्या रूपाने रन्स आले आहेत. जेव्हा हल्ला होत नाही तेव्हा मात्र गोलंदाज खर्च करतोय आणि खर्च असा केलाय की तो एक्स्ट्राच्या रूपाने, म्हणजे धावा बनवल्या जात आहेत. इथून जर पाहिलं तर धावफलकावर धावा आल्यात 70 धावा. खूप मोठं आव्हान असणार आहे. येणारे चेंडू जर पाहिले तर अजूनही या षटकातील 3 आणि एकंदरीत चेंडूचा विचार केला तर 9 चेंडू बाकी आहेत. 9 चेंडू मध्ये आघात कशा पद्धतीने होईल, कारण की रोहनची बॅट बोलली गेले. 16 मध्ये 33 वर खेळतोय रोहन. तर पार्थ आपल्याला पाहायला मिळाला. पार्थ आल्या आल्या पहिल्या चेंडूचा सामना करण्याच्या नादामध्ये आपण पाहतोय इथे गोलंदाजांनी खर्चीकरण केले. पुन्हा एकदा पार्थकडे स्ट्राईक असेल. याही वेळेस आपण पाहतोय चेंडू जर पाहिला तर चांगला होता. चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन साइड रिजनला मोठा फटका बनवण्याच्या प्रयत्नात चुकला गेला आणि त्यानंतर आपण पाहतोय डॉट चेंडू येताना. डॉट चेंडू आलाय. आशिषचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट मिळाल्यानंतर कुठेतरी चांगली गोलंदाजी या ठिकाणी होते असंच मी म्हणेन. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, समोरच्या दिशेने खेळलाय. 1 बाउन्स अगदी ओव्हर द रोप आणि नोचा कॉल येतोय. म्हणजे येत आहेत तब्बल या चेंडू मागे आणखीन 5 धावा. इथून खर्चीकरण असं होत आहे की आता मात्र लय लूट केली जाईल रनांची. ज्या पद्धतीने आपण पाहतोय नवापूर संघ आज मैदानामध्ये उतरला. मैदानामध्ये उतरता असताना पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर थोडीशी खडतड सुरुवात झाली, परंतु त्यानंतर थांबले नाही. पहिल्याच ओव्हरमध्ये चांगल्या धावा बनवल्या आणि आता मात्र आपण पाहतोय 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये आहे आणि तब्बल 75 धावा या स्कोर कार्डवर लागले गेले आहेत. आशिष पुन्हा एकदा आपण पाहतोय षटकातील जर पाहिलं तर अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फ्री हिटचा कॉल होता. इथे मात्र आपण पाहतोय हल्ला तर केलाय, परंतु मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडूला अडवतोय. तोपर्यंत कंप्लीट केले जातील 1. या एकेरी धावेने धावसंख्या होईल 76 धावा. 76 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. फर्स्ट इनिंगचा खेळ अजूनपर्यंत जर पाहिलं तर बाकी आहे. या षटकातील शेवटचा चेंडू, हा चेंडू देखील आपण पाहतोय थोडासा फुलटॉस चेंडू होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर
या चेंडूवर बाईच्या रूपाने ही रन्स मात्र कंप्लीट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढेल. 77 धावा आतापर्यंत झाल्यात. 5 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि 5 षटकांचा खेळ कंप्लीट करण्यासाठी जो टायमिंग घेतलाय तो आहे 22 मिनिटं आणि 52 सेकंद आपल्याला पाहायला मिळाली. चांगल्या पद्धतीने टायमिंग वापरला गेला. परंतु आपण पाहतोय अजूनपर्यंत शेवटचा षटक म्हणजे 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. जीव झाला येडा पिसा त्याचा नाही भरवसा तोल राहीना राखली की मर्जी तुमच्या जोडीन मी आले फिरतीच्या या रंगी राया चिंबोली मी झाले राया सोडत तरी काळ येळ नाही बरी पुन्हा भेटू कवा तरी साजना मला जाऊ द्या ना घरी वाजले की बारा मला जाऊ द्या ना घरी थँक्यू सोनू. प्रत्येकाला आठवण करून दिली की 12चं टायमिंग उलटलेलं आहे. त्याबद्दल धन्यवाद असेल. कारण की प्रत्येक जण टायमाचं बंधन या ठिकाणी नाहीये कोणत्याही प्रेक्षकाला. अगदी मनमुरादपणे या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत असताना आणखीन एक मोठा फटका येतोय. यावेळेस काय घडलंय तर पंचांचा इशारा देखील आलाय नोचा आणि षटकार देखील आलाय. म्हणजे तब्बल 7 धावा या पहिल्या चेंडूच्या. अगदी खेळाचा विचार केला तर पहिला चेंडूही टाकलेला नाही आणि 7 धावा खर्च केल्यात. इथून समजवण्यासाठी 1 नाही 2 नाही तर तब्बल 4 जण गोलंदाजाला समजवण्यासाठी येत आहेत की बाबा रे धावसंख्या जी आहे ती खूप झालेली आहे. इथून तुला जर पाहिलं तर बचाव पवित्रा घ्यावा लागेल. कारण की धावसंख्या स्कोर कार्डवर 84 धावा झाल्या आहेत. रोहनची फलंदाजीचा जर विचार केला तर 18 चेंडू मध्ये 39 धावा. क्या बात आहे. सुरेख फलंदाजी. पटका सजवलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकणार नाहीये. अगदी मिडॉनच्या डोक्यावरून खेळला होता. चेंडूला 2 धावा मात्र सहजरीतीने पूर्ण करतोय आणि दुहेरी धावांनी धावसंख्या जर पाहिली तर 86 धावा. या टुर्नामेंट मध्ये हायेस्ट स्कोर जर पाहिला तर 93 धावा 87 धावांचा हायेस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळाला होता. आतापर्यंत आपण पाहतोय 86 धावा झाल्यात. पुन्हा एकदा प्रहार तर केलाय परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सिंगलच रन्स मिळेल आणि इथून आणखीन एक रन घेण्याचा प्रयत्न होता परंतु थांबले. रन्स मात्र कंप्लीट केला जाईल. तब्बल 1 एकेरी धावेने धावसंख्या ही स्कोर कार्ड वर लागली जाईल. तब्बल 87 धावा. पुन्हा एकदा आक्रमण केलाय आणि आक्रमण हा जबरदस्त पार्कच्या बॅट मधून येताना हा सिक्सर. षटकार 6 धावा. इथून पाहिलं तर 93 आजच्या या रात्रीतील हायेस्ट स्कोर या टुर्नामेंटचा आपल्याला पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर पुन्हा एकदा आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता मिस्टर पार्थ यांनी परंतु चांगली खेळी केली. 6 मध्ये 11 बनवले त्यांनी आणि इथून जर पाहिलं तर विकेट मिळतोय. बॅटची हलकीशी एज लागली आणि चेंडू जर पाहिलं तर सरळ जाऊन या ठिकाणी आपण पाहतोय विकेट किपरच्या हातामध्ये हलकीशी एज लागली गेली. इथून जर पाहिलं तर धावसंख्या 93 धावा झाल्यात. एक मोठी धावफळक या ठिकाणी उभारण्यात यश मिळालंय नागपूर संघाला. ज्या पद्धतीने आपण पाहतोय आतापर्यंत चेंडूचा खेळ जर पाहिला तर 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. येणारे 2 चेंडू नक्कीच पाहायला मिळतील कशा पद्धतीने खेळ. ज्या पद्धतीने रोहन खेळलाय ज्यांनी 20 चेंडू मध्ये 42 धावांची धुवाधार खेळी पाहायला मिळाली. त्याची नवीन फलंदाज प्रज्वल आलाय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मारण्याचा प्रयत्न होता प्रज्वलचा परंतु लेट बॅट मी म्हणेन ज्या पद्धतीने फिरवली गेली. चेंडू निघून गेल्यानंतर बॅट फिरवली आणि त्याचमुळे जर पाहिलं तर डॉट चेंडू आलाय. गौरव पुन्हा एकदा
हो, फटका तर आलाय गॅप मध्ये. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, वेगाने येतोय चेंडूवर, परंतु पुन्हा एकदा तो चित्र आपल्याला पाहायला मिळाला होता. चेंडू सुटला होता, बॅकअप चांगला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर धावा या ठिकाणी घेताना तिसऱ्या पंचांची मदत मागितली. रनआउट साठी असेल. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत. तिसऱ्या धावांचा नक्कीच प्रयत्न होता आणि तिसरी धाव पूर्ण करताना नक्की काय घडलंय ते मात्र इथे दर्शवलं जाईल. येस, अंपायरचा इथे कॉल येतोय, OUT आउट. एकंदरीत रनांचा जर विचार केला तर 95 धावा झाल्या आहेत. 96 धावांचं मोठं आव्हान या ठिकाणी ठेवलं जात आहे. चला 2 संघाचे कर्णधार या आपण लगेचच मी आमंत्रित करीन 2 संघांना. एका बाजूला सातपाटी संघ असेल तर दुसऱ्या बाजूला नवली बी संघ. सातपाटी संघ आणि नवली ब संघ या आपण. आले तुफान किती जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी. लढलो अन जितलो भी काटच्या वाटवरी, दुश्मन भी आज मला वाकून सलाम करी. या मातीहीन दिल बळ लढण्याला अन भिडण्याला, देव माझा मल्हारी खंडोबा पाठीशी. लढलो पण रडलो नाही, हासिल मी जीतही केली, आशीर्वाद बाबांचा आईची हाय पुण्याई. धावतात दोघं वाऱ्यावानी, फिका पडला घोडा, पैरल झाली. थँक्यू डीजे. चला नवली संघ या आपण लगेचच टॉस आपण करतोय. सातपाटी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. नवली संघ लगेचच यायचं आहे प्लीज. चला नवली संघ प्लीज, शेवटचा आणि अंतिम कॉल असेल तुम्हाला, प्लीज कॉपरेट करा तुम्ही. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय आणि आमचे आतापर्यंत जर पाहिले तर 3 कॉल झाले तुम्हाला, प्लीज कॉपरेट करा. शहंशाहों से तेरी बात है.
इथून आपण पाहतोय पहिला चेंडू उडवला इनफील्डच्या वरून आपल्याला पाहायला मिळतोय. रन्स मात्र 2 घेण्याचा प्रयत्न केला. हर्ष आणि दर्शन अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये, तर दीपेशच्या हातामध्ये पहिला चेंडू ठेवला गेलाय. पहिल्या चेंडूवर धावा मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावा जमवल्या गेल्या आहेत. रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला तर 16 धावांचा रिक्वायर्ड रन रेट असेल प्रत्येक षटका मागे. म्हणजे तुम्हाला 16 धावा बनवण्या गरजेच्याच असतील प्रत्येक षटकामध्ये. मोठे धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. टॉस झाला. टॉस मध्ये आपण पाहतोय नवली ब संघ टॉस विन होतोय आणि आपला डिसिजन मात्र आपल्यापर्यंत पोहोचवायचा आहे, आमच्यापर्यंत. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर दीपेश. जागा मानवली. इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडूला रीड करू शकले नाहीये. चांगला फटका सजवण्याचा प्रयत्न होता परंतु या फटक्यासाठी जर पाहिलं तर जी नजर असते ती खूप चांगल्या पद्धतीने असणं गरजेचं आहे. तीच मात्र राहिली नाही. चेंडूवर नजर ठेवली नाही आणि चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू झालाय डॉट. डॉट चेंडू जर पाहिलं तर इथून थोडंसं टेन्शन वाढवेल. मी म्हणेन हरणवाडी संघाचा शूट केलाय चेंडूला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये परंतु काय रनिंग आहे, जबरदस्त रनिंग वापरली तिथे. मात्र जर पाहिलं तर चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ढकललं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला अक्षय होता. खूप चांगल्या पद्धतीने अक्षयने तिथे मात्र धावा वाचवल्यात असं मी म्हणेन. स्कोर कार्डवर धावा 2 ने वाढल्या जातील. एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 4 धावा. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. पुन्हा एकदा हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली सोडणार नाहीये आणि साहिलच्या हातामध्ये जाऊन थांबतोय चेंडू. खूप चांगल्या पद्धतीने झेल आणि पहिल्या गडीचा पतन होताना मिस्टर हर्ष या ठिकाणी बाद होतोय. अगदी आपण पाहतोय भूषण आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. इथून जर पाहिलं तर जी गरज होती खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मोठे फटके मारण्याचा प्रयत्न चान्सेस घ्यावे लागतील कारण की मोठी धावसंख्या आहे. प्रयत्न देखील तेच केले होते परंतु प्रयत्नाने यश आलं नाही आणि त्यानंतर आपण पाहतोय गडी बाद झाला. हो इथून आपण पाहतोय एक वेगवान चेंडू पाहायला मिळाला. रन्स घेण्याच्या प्रयत्नात होता भूषण परंतु थांबवलं मी म्हणेन. इथून ओव्हरची जर पाहिली तर होईल समाप्ती. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालाय आणि पहिलं षटक हाताळत असताना फक्त आणि फक्त 4 धावा दिल्या गेल्या आणि 1 विकेट देखील मिळवलाय. चांगली गोलंदाजी. थँक्यू व्हेरी मच. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुशांतला आणलंय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला आहे परंतु नक्कीच रिव्हर्स फटका असा आहे लागलं तर आबाद असतो नाही तर बर्बाद असतो. इथे मात्र तेच पाहायला मिळालं. चेंडू फळीला लागला आणि त्याचमुळे जर पाहिलं तर कुठलीही रन्स येणार नाहीये. डॉट चेंडू आलाय पहिला. इथून पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. चेंडू अगदी जर पाहिलं तर बॅटची कडा घेऊन चेंडू हवेत होता आणि त्यानंतर विकेट किपर चांगल्या पद्धतीने प्रतीक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. कुठलीही चुकी केली नाही आणि सरळ हातामध्ये झेल घेऊन इथे जर पाहिलं तर विकेट मिळवतोय.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रिंकेश आलाय. आतापर्यंतची परिस्थिती पाहिली तर 4 मध्ये 2 अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. 4 धावा झाल्या आहेत आणि 2 गडी बाद झाले आहेत. चांगली गोलंदाजी सुशांतच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते, ज्यांनी आल्या आल्या पहिला चेंडू जर पाहिला तर डॉट टाकला होता आणि त्यानंतर विकेट मिळवलाय. इथून रिंकेश आलाय. अपेक्षा असतील रिंकेश कडे. ओहो, चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक साहिल पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने पहिला झेल टिपला होता आणि हा देखील झेल टिपतोय आणि गडी या ठिकाणी बाद होईल. रिंकेश थँक्यू. इथून मात्र लढाऊ वृत्ती नक्कीच पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर रडण्यापेक्षा लढलेलं बरं, हेच मात्र चित्र मैदानाच्या आतमध्ये आहे. ज्या पद्धतीने मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला गेला आणि ह्या धावसंख्येला आतापर्यंत जर पाहिलं तर 4 धावांवर 3 गडी बाद अशी परिस्थिती आले. परंतु तुर्ताच आपण पाहू शकतोय मागच्या मॅच मध्ये पहिल्या दिवसामध्ये ज्यांनी षटकारांचं पाऊस पाडलं होतं तोच नितेश आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि नितेश कडून मोठ्या अपेक्षा असतील या हरणवाडी संघाला. पहिला चेंडू थोडासा स्लोवर केला. इथून जर पाहिलं तर रन्स घेण्याचा प्रयत्न, सिंगल रन्स या ठिकाणी चोरली जाते. धावसंख्या 1 ने वाढेल. आता मात्र स्कोर कार्ड वर जावा लागल्या जातील 5 धावा. 3 गडी बाद झाले आहेत. 3 गड्यांच्या नंतर जर पाहिलं तर नितेश आणि आता मात्र भूषण असे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा बॅटर जोराने फिरवली होती परंतु कनेक्शन नाहीये कुठलाही आणि त्याचमुळे जर पाहिलं तर चेंडू सरळ प्रतीकच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. रन्स इथून येणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर 5 चेंडू टाकलेत. 5 चेंडू मध्ये फक्त 1च धाव देत असताना 2 गडी मिळवल्यात त्यांनी. हा देखील चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगल्या पद्धतीचा होता. ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिला तर इथून आपण पाहतोय 2 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 2 षटकाच्या अखेरीस अगदी 2.50च्या सरासरीने धावा बनवत असताना 5 धावा झाल्यात स्कोर कार्ड वरती. थँक्यू डीजे. नवली संघ आपला डिसिजन कळवायचा आहे. नवली संघ डिसिजन काय आहे? अर्शू प्लीज डिसिजन कळवा तुमचं. फिल्डिंग, यस फिल्डिंग फर्स्ट. इथे मात्र चॉईस केले त्यांनी. क्षेत्ररक्षण स्वीकारलाय, आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी. सतपटी संघ तुम्ही देखील तयारीत राहायचं आहे. जशी मॅच संपेल तशी मात्र आपण नवली संघ क्षेत्ररक्षण सजवून घ्या. नवली ब संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथून आपण पाहतोय 6 धावा झाल्यात. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अक्षयला आणलं गेलंय. भूषण पुन्हा एकदा यावेळेस बचावात्मक भूमिका या ठिकाणी पार पाडत असताना चेंडू थोडासा अंगावर आला होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर खेळून काढलाय. शॉर्ट कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. तिथे मात्र सिंगल रन्स मिळते. या सिंगलच्या मदतीने धावा जर पाहिल्या तर आतापर्यंत स्कोर कार्ड वर 7 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस नितेश आक्रमण तर केलाय परंतु नो मॅन्स लँड कडे चेंडू पडतोय. 2 क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आले होते चेंडूकडे परंतु रन्स या ठिकाणी सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड वर 8 धावा झाल्या आहेत. इथून आक्रमण करण्याचा प्रयत्न 2दा झाला आपण पाहतोय. दोन्ही वेळेला जर पाहिलं तर आक्रमण करत असताना मिड विकेटच्या दिशेने झेल टिपले गेले. पुन्हा एकदा पायावर चेंडू टाकला होता परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चेंडूला पकडतोय, फेकतोय. तोपर्यंत आणखीन एक सिंगल रन्स. परंतु इक्की दुक्की से काम नहीं होगा. अगर करना है तो बड़ा शॉट लगाने ही होंगे. अब
नक्कीच आपण पाहतोय मोठे फटके तुम्हाला मारावेच लागतील, कारण की हा गुणधर्म आहे. जास्त मोठ्या धावांचा पाठलाग करताना तुम्हाला सिंगल डबल. इथे मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात आता नितेशनेही नांगी टेकल्यात मी म्हणेन, कारण की बाद झालाय त्या ठिकाणी नितेश. अगदी सोपा झेल काढून दिला आणि यावेळेस जर पाहिलं तर परिस्थिती अशी झाली की 9 धावा झाल्यात परंतु 4 विकेट देखील गेल्यात. थँक्यू. इथून जर पाहिलं तर तन्मयला आणलंय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अपेक्षा होत्या नितेशकडे. नितेश पहिल्या दिवसामध्ये खूप चांगला खेळला होता, पण तू यावेळेस जर पाहिलं तर थोडंसं टेन्शन होतं. ज्या धावा आहेत त्या बनवण्यासाठी खूप संघर्ष करावं लागलं असतं. इथून जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. 3 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 3 षटकामध्ये धावा जर पाहिल्या तर अगदी 3च्या सरासरीने धावसंख्या होते 9 धावा. इथून आलाय पुन्हा एकदा भूषण. चेंडूला फिरवण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस स्क्वेअर लेगच्या दिशेने बॅट मारली होती परंतु कनेक्शन नाही. चांगली गोलंदाजी अक्षयने आतापर्यंत दर्शवलंय. अक्षयने मागचं षटक हाताळलं होतं. मागच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त जर पाहिलं तर रनांचा विचार केला तर 1च रन्स आणि 2 विकेट मिळवले होते त्यांनी. याही वेळेस आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करताना जबरदस्त चेंडू. पुन्हा एकदा डॉट चेंडू येतोय. 2 चेंडू लगातार डॉट आलेत. याही वेळेस ते चित्र आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र गोलंदाज हावी होतोय फलंदाजावर. भूषण इथून जर पाहिलं तर चेंडू मारण्याचा प्रयत्न करतोय परंतु कनेक्शन होत नाहीये. परफेक्ट कनेक्शन करणं गरजेचं आहे. एका बाजूला भूषण, दुसऱ्या बाजूला तन्मय आणि गोलंदाज जर पाहिलं तर मिस्टर सुशांत. इथून आपण पाहतोय 4था चेंडू डॉट या ठिकाणी हाताळला जातोय. खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी सुशांतच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. सफल झाल्यात. पुन्हा एकदा तीच परिस्थिती होईल का आणि रनआउटच्या रूपाने गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर भूषण बॅक टू द डग आउट. यावेळेस जर पाहिलं तर 5 चेंडू जे आहेत ते निर्धाव टाकले आहेत या स्पर्धेमध्ये. आतापर्यंत जर पाहिलं तर जर हा चेंडू डॉट गेला तर 3री मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. इथून आपण पाहतोय सुशांत शेवटचा चेंडू. येस आपण पाहतोय यावेळेस चेंडू तर रन्स साठी गेल्यात. सिंगल रन्स या ठिकाणी बनवली गेली आणि विलक्षण या ठिकाणी उपस्थित होत असताना वेलकम विलक्षण. अगदी खऱ्या अर्थाने जुने मित्र नेहमीच आपण पाहतोय चर्चेत असतात या आर्यनच्या मैदानावर. विकी या नावाने जास्तीत जास्त ओळख आणि इथून पाहतोय आपण 12 मध्ये 86. H2O गौरी मांडवा खाली. थँक्यू डीजी. खूपच उत्कृष्ट असा चेंडू टाकलेला आहे. तन्मय हे नॉन स्ट्राईकला आलेले आहेत. पहिला चेंडूवर हवारपणे खेळून काढलेला आहे आणि मला तरी वाटतं 1 धाव समाधान मानावं लागेल ते तन्मय यांना. आणि पुढील चेंडू टाकणार आहेत ते परेश.
खूपच उत्कृष्ट गोलंदाजी करत आहेत आपल्या संघासाठी. वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी 5वा षटक घेऊन येत आहेत ते परेश. आणि 11 मध्ये 85 धावा पाहिजेत. मला तरी वाटतं आता षटकार आणि चौकार शिवाय काहीच पर्याय नाहीये. आणि खूपच उत्कृष्ट असं खेळून काढलेलं आहे, पण मला तरी वाटतं 1 धाव्यावर समाधान मानावं लागेल ते प्रणय यांना. पुन्हा स्ट्राईक एंडवर आलेले आहेत ते तन्मय. 3 चेंडूमध्ये 1 धावा काढलेल्या आहेत आणि तेवढी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती परेश यांच्याकडून. पुन्हा जाऊया आपण खेळपट्टीवर. परेश खूपच उत्कृष्ट गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. आणि झेल बाद. थँक्यू डीजे, थँक्यू. नक्कीच विलक्षण आपल्या जोडीत जोडले गेलेत. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा माईक एक चॅलेंज दिला गेला त्यांना आणि चॅलेंजला खरे उतरले आहेत विलक्षण. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 9 मध्ये 84 धावांची आवश्यकता. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. अतिरिक्त धावेने जर पाहिलं तर 4 धावा देखील दिल्यात. जी दिलेले होते ते पुन्हा परतफेड केलं असं मी म्हणेन. 5 धावा वाईटच्या स्वरूपाने दिले होते. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत आणि 85 धाव्याची 79 रनांची आवश्यकता आहे. परेश हे खूपच उत्कृष्ट गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी. यानंतरचा जो सामना होणार आहे तो नवली बी विरुद्ध सातपाडी. दोन्ही संघाचे कर्णधारांनी कृपया समालोचन कक्षाशी संपर्क साधावा. सॉरी, टॉस झालेला आहे. मी जरा लेट आलेलो आहे त्या कारणास्तव मला माहीत नाहीये. आणि आता बघूया पुन्हा. परेश टू साईनाथ. प्रणय सॉरी. खूपच उत्कृष्ट बॅट फिरवलेली आहे. मला तरी वाटतं पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल ज्या प्रकारे प्रणय ही बॅट फिरवतात. आपण पाहतोय औपचारिकता शिल्लक आहे. 6 चेंडूमध्ये 77 धावा बनवायच्या आहेत. पाऊस पडो न पडो परंतु विलक्षणवर लक्ष जास्त केंद्रित केलं जात आहे. प्रत्येक ड्रोन मधून विलक्षणला टिपलं जात आहे असंच मी म्हणेन. यावेळेस आपण पाहतोय 6 चेंडू शिल्लक आहेत, 77 धावा. म्हणजेच खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हा सामना एकतर्फी झाला असंच मी म्हणेन. ज्या पद्धतीने धावा बनवल्या होत्या 93 धावा सर्वाधिक स्कोर या स्पर्धेमधून आपल्याला पाहायला मिळाला नवापूरच्या नावावर. आणि आतापर्यंत धावा 19 धावा 6 गडीच्या मोबदल्यात पाहायला मिळाल्यात. शेवटचा षटक हाताळण्यासाठी इथून मात्र साहिलला आणलं गेलंय. ओहो, इथून मात्र शॉट ऑफ प्लेन चेंडू होता. चेंडूला पिक केलंय परंतु क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. ऑन साइड रिजन मध्ये आपण पाहतोय चेंडूला जोपर्यंत फील्ड करेल फेकेल तोपर्यंत रन्स मात्र फक्त आणि फक्त इथून आले सिंगल रन्स. सिंगलच्या मदतीने धावा जर पाहिल्या तर 20 धावा झाल्यात स्कोर कार्डवर. 76 धावा अजूनही बनवायच्या आहेत. याही वेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू वापरण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू जातोय लेग स्टिकच्या बाहेर आणि त्याचमुळे जर पाहिलं तर पंचांचा इशारा आतापर्यंत पोहोचला जातोय. अवांतर धाव. वाईटचा इशारा आलाय. वाईटच्या इशाऱ्याने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या होते 21 धावा. 75 धावांची अजूनही आवश्यकता आहे. यावेळेस आपण पाहतोय चेंडू जर पाहिला तर फक्त स्टेअर केलाय, बॅटला लावलाय आणि त्यानंतर सिंगल रन्स घेण्याचा प्रयत्न केला.
कारण की जाणीव झाले हरणवाडी संघाला की इथून आपण कितीही प्रयत्न केले तर जिंकणं हे मुश्किल आहे. 74 धाबा अजूनही धावफलकावर बनवायचे आहेत तुम्हाला आणि अशक्य असं आव्हान आहे. जो आव्हान पेलण्यासाठी कोणताही जरी बॅट्समॅन आला तर तो आव्हान पिळू शकणार नाही, परंतु गोलंदाजाची कृपा कधी कधी होत असते. यावेळेस आपण पाहतोय आता मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जाईल का, आक्रमकता इथे अंगी असणं गरजेचं आहे. कारण येणाऱ्या टुर्नामेंटमध्ये आपली हीच आक्रमकता आपल्याला पाहायला मिळेल. परंतु त्यासाठी आतापर्यंतचे जे केलेले प्रयत्न आहेत आपण पाहतोय 23/6 अशी परिस्थिती आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 3 मध्ये 73 धावा बनवायच्या आहेत. सामना एकतर्फी आहे हेच मी म्हणेन. पुन्हा एकदा चित्र आपल्यापर्यंत पोहोचलं जाईल. इथून थोडस गोलंदाज जो आहे तो खर्चीकरण करतोय. 2 वाईट चेंडू आले आतापर्यंत, 3 चेंडू त्याने हाताळलेत, परंतु गरज नसताना इथून मात्र आपण पाहतोय मिस्टर साहिल याही वेळेस आपण पाहतोय बॅट अगदी ठेवली होती थर्डमॅन रिजन मध्ये, शॉर्ट थर्डमॅन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. तिथे मात्र रन्स मात्र कंप्लीट केले गेले. सिंगल 2 मध्ये 71 धावा, 2 चेंडू 71 धावांची अजूनही आवश्यकता आहे. यावेळेस पुन्हा एकदा ते चित्र आपण पाहतोय. प्रयत्न आहेत रन्स घेण्याचे. 70 धावा अजूनही नक्कीच बनवायच्या आहेत. 22च्या रूपाने ह्या रन्स मात्र काउंट केली जाईल. सिंगल रन्स येते. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे या इनिंगचा, या मॅचचा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु इथून आपण पाहतोय सामना जो आहे तो विन होताना इथे सामना जिंकला जातोय. नवापूर संघ चांगले खेळले, नक्कीच नवापूर संघ अभिनंदन असेल, कौतुक करीन मी या ठिकाणी हरणवाडी